नमस्कार, मी सुनीता शिरसाट ABN न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। परभणीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। परभणी शहरात निवडणूक प्रचारादरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्षय देशमुख आणि भाजपाचे उमेदवार विश्वजित बुधवंत यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते संबंधित नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत। दरम्यान घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे। या घटनेमुळे प्रभाग 4 मधील निवडणूक प्रचार अधिकच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी सय्यद खिजर, परभणी। आमच्या सोबत आहे आणि एक अक्षयला रोखायसाठी जर हे इतके विरोधक षडयंत्र रचत असताल तर आजच माझा विजय झाला असं मी जाहीर। आज काय झालं? आज विशाल बुधवंत आम्ही प्रचार स्वतः मी ज्या ठिकाणी प्रचार करू लागलो, नागरिकांच्या पाया पडू लागलो, नागरिक मला ओवाळायलेत, बायका आरती करायलेत, अक्षयला जय जयकार करायलेत, हे त्यांना देखवलं नाही। ज्या ठिकाणी मी उभा होतो त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांची गाडी गेली असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या गाडीच्या समोर किंवा गाडीच्या बाजूनं आमच्या कार्यकर्त्यांना घोषणा दिली असं त्याचं म्हणणं होतं। पण स्वतः मी होतो, मी कोणाची शपथ घेऊन सांगतो की असा कुठला प्रकार घडला नाही। त्याच्यानंतर आम्ही प्रचार संपल्याच्या नंतर मी जेवायला घराकडे जाऊ लागलो। घराकडे जात असताना स्वतः विशाल बुधवंत माझ्या ऑफिस समोर आला आणि म्हणला मुंडकं छाटतो, असं करतो, माझ्याजवळ CCTV फुटेज आहे, त्याच्यात सुद्धा मी दाखवू शकतो। हे निवडणूक हारलेत, फक्त माझ्यासोबत भांडणं करून माझी इमेज यांना खराब करायची, जनमानसातली माझी प्रतिमा खराब करायची, एवढंच यांचं कारण आहे, बाकी काहीच नाही। बरं, आता हे गुन्हा तुम्ही काय म्हणून दाखल करणार? गुन्हा दाखल करणार म्हणजे साहेब ते आमच्या विरुद्ध खोटे षडयंत्र रचायलेत, आमच्या विरुद्ध ऑफिसला येऊन CCTV फुटेज मध्ये म्हणालेत मुंडकं छाटतो। गुन्हा मला माझ्या सेफ्टीसाठी दाखल करावं लागेल ना। खोटे आरोप जर माझ्यावर होत असतात तर नागरिकांना मला सांगावं लागेल। हा, मारहाण झालेला पण मी गुन्हा दाखल करणार आहे ना। आता मारहाण झालेला माणसाचं नाव काय? हे चाकू मारलाय, हा कोण मारला? हे अक्षय देशमुख, हे बघायला तिकडे ते, हा यांच्या पैशाचा आता सगळीकडे आमचे माणसं प्रचार करायले, सगळं करायले, आता हे घाबरले, हा आणि काय करायचं हे भांडणाचं मूळ काढायले। कारण की आम्ही सहानुभूती द्याव, म्हणजे आम्ही तुम्हाला मुद्दाम माराव आणि तुम्ही त्याची सहानुभूती घ्या। मला मारले याला धंदे त्याचे येतात, हा योगा हे